केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाबाबत एक खूप मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। लेव्हल 1 च्या कर्मचाऱ्यांचा पगार थेट 37,000 रुपयांवरून 61,000 रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। पण ही पगारवाढ कशी होणार आणि 7 व 10 ऑगस्टला दिल्लीत नेमकी काय घडामोडी घडणार आहेत, यामागचं संपूर्ण गणित, 5 महत्त्वाचे मुद्दे आणि खरी परिस्थिती सोप्या भाषेत समजून घेऊया। पहिली मोठी अपडेट, 7 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली येथे 8व्या वेतन आयोगाची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत केंद्र सरकारचे अधिकारी, विविध कर्मचारी संघटना आणि महासंघांचे प्रतिनिधी आमने-सामने बसणार आहेत। दुसरा मुद्दा, या बैठकीत केवळ पगारावरच नाही तर बेसिक पे, फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता डीए, घरभाडे भत्ता एचआरए आणि प्रवास भत्ता टीए या सर्वच महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे। तिसरा मुद्दा, कर्मचारी संघटनांनी बेसिक पगारात मोठी वाढ करण्यासाठी 3 बिंदू 8, 3 फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची आग्रही मागणी केली आहे। चौथा मुद्दा, जर सरकारनं या मागण्यांसोबत लेव्हल 1 कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता 9,000 रुपये प्रति महिना करण्याचा प्रस्ताव मान्य केला तर कर्मचाऱ्यांचा एकूण पगार 65% वाढून थेट 61,344 रुपयेपर्यंत पोहोचू शकतो। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही 65% पगारवाढ सध्या कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या प्रस्तावावर आणि गणितावर आधारित आहे। आयोगाच्या 7 आणि 10 ऑगस्टच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर आयोग आपला अंतिम अहवाल सरकारकडे सुपूर्द करेल। त्यानंतरच यावर सरकारची अधिकृत मोहर उमटेल। म्हणजेच 7 आणि 10 ऑगस्टच्या बैठकीत कर्मचारी संघटनांच्या कोणत्या मागण्यांवर निर्णय होतो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल। तुम्हाला काय वाटतं, सरकारनं 3 बिंदू 8, 3 फिटमेंट फॅक्टर मान्य करायला हवा का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। 8व्या वेतन आयोगाची प्रत्येक नवी अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।